ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। एअरपोर्टवर जे विद्यार्थी मित्रांनो ए कार्गो सिक्युरिटी गार्डची भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचा जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही आहे, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही आहे। तर आपलं यामध्ये डायरेक्ट यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले। 8 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 35,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। ए कार्गो सिक्युरिटी गार्ड या भरतीमध्ये। तर या भरतीची सर्व जाहिरात आली आहे, सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। पगार वगैरे किती आहे, निवड आपली कशा प्रकारे होणार आहे, कायच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे आणि जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। पगार किती भेटणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बा ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरती या ठिकाणी चालू 158 जागा यामध्ये आहे। त्याला जे ए कार्गो लॉजिस्टिक अँड अलाइड सर्व्हिस कंपनी लिमिटेड सुद्धा म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। तर फ्रेशर उमेदवारांसाठी ही भरती निघाली आहे। सिक्युरिटी स्क्रीनरचं पद आहे फ्रेशर उमेदवारांसाठी, तर 158 जागा यामध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 27 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि SC 18 ते 27 पर्यंत, SC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 पर्यंत, OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत। आणि त्याचबरोबर आपलं या भरतीमध्ये जे वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 मे 2026 रोजी या भरतीमध्ये वय मोजले जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर यामध्ये जनरल OBC कॅटेगरीचे असाल तर 750 रुपये फी आहे। SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 100 रुपये फी आहे। आणि त्याचबरोबर EWS कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी द्यावं लागणार आहे। त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC ST OBC EWS NTV जो पण SBC SCBC कोणती कॅटेगरी, तर 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। आणि 8 जून 2026 शेवटची तारीख आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आता यामध्ये शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर यामध्ये 60% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येते। ग्रॅज्युएशन यामध्ये तुमचं असलं पाहिजे, BA BCom BSc काही पण असो। आणि SC ST कॅटेगरीचे असाल तर 55% गुण तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये पाहिजे, एक लक्षात ठेवा, तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। एवढे काही यामध्ये पात्रता आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 8 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर आता यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे तर ते जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये पेपर नाही आहे, कोणतंही यामध्ये ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही, मुलाखतच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। मुलाखतीच्या वेळेस आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर ग्रॅज्युएशनपर्यंतचे मार्कशीट झालं, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं आधार कार्ड न्यावं लागणार आहे, फोटो न्यावं लागणार आहे। त्याचबरोबर जे आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन प्रिंट न्यावं लागणार आहे, पासपोर्ट फोटो न्यावं लागणार आहे, हे काही आपल्याला न्यावं लागणार आहे। तर आता आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे मुलाखतच्या बेसवर होणार आहे। आणि मुलाखतच्या बेसवर आपलं सिलेक्शन झाल्यानंतर पहिल्या वर्षी तो आपल्याला महिना भेटणार आहे, महिन्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि दुसऱ्या वर्षी तो महिना आपल्याला भेटणार आहे प्रत्येक महिन्याला 32,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि तिसऱ्या वर्षी जर आपण पाहिलं तर महिन्याला 34,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। तर प्रत्येक महिन्याला आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं महिना या ठिकाणी भेटणार आहे। तर ही जी भरती आहे फक्त 3 वर्षासाठी, एक लक्षात ठेवा, ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीची। तर यामध्ये कोणती जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये जे उंचीची काही अट नाही, तर आपलं ग्राउंड सुद्धा नाही आहे, यामध्ये जे पेपर सुद्धा नाही आहे, तर मुलाखतच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी AICLES बघू शकता तुम्ही या ठिकाणी कार्गो लॉजिस्ट अलाइड सर्व्हिस कंपनी लिमिटेड 100% सबसिडरी ऑफ एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया। तर बघू शकता ॲडव्हर्टिजमेंट, तर हे जाहिरात आहे। तर बघू शकता ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीची ही सर्व जाहिरात आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं जर सिलेक्शन झालं तर या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। डेहराडूनमध्ये 17 जागा आहे, कोलकातामध्ये 25 जागा आहे, पटनामध्ये 37 जागा आहे, त्रिचीमध्ये जे आहे 28 जागा आहे, कॅलिकटमध्ये 17 जागा आहे, उदयपूरमध्ये 34 जागा आहे। शेवटची तारीख 8 जून 2026 आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर तर आपण या ठिकाणी पाहिलं तर ठीक आहे,
तर संपूर्ण जाहिरात आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि त्याचबरोबर फी वगैरे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. जनरल OBCसाठी 750 रुपये फी आहे आणि SC ST EWS असाल तर 100 रुपये फी आहे आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा 18 मेपासून फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि त्याचबरोबर 8 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्याचबरोबर आपण वेबसाईटचा जर आपण विचार केला या भरतीची वेबसाईट कोणती आहे तर बा https://AIACLAS.AERO या वेबसाईटवरून आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ठीक आहे. थोडं खाली जर आपण आलं तर बघा हे जे कागदपत्र आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनपर्यंतचे सर्टिफिकेट आहे, त्याचबरोबरचे कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो झाला. ठीक आहे. त्याचबरोबर अप्लिकेशन फीस झालं, स्कॅनिंग सिग्नेचर झालं. ठीक आहे. तर बघू शकता एवढं काही आपल्याला या ठिकाणी ज्यावेळेस आपली मुलाखत होणार आहे त्यावेळेस आपल्याला न्यावं लागणार आहे, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही यामध्ये हाईटची काही अट नाही, ग्राउंड यामध्ये उंचीची काही अट नाही आहे. तर यामध्ये जर आपण या ठिकाणी विचार केला तर जवळपास विद्यार्थी मिळवणं जे सिलेक्शन होणार आहे तर इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, मुलाखत आपली यामध्ये होणार आहे आणि मुलाखतच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्ही बघू शकता. पहिल्या वर्षी जो पगार भेटणार आहे 30,000 रुपये. तर पहिल्या वर्षी जो महिना भेटणार आहे बघू शकता 30,000 रुपये महिना भेटणार आहे आणि दुसऱ्या वर्षी जो महिना भेटणार आहे 32,000 रुपये महिना भेटणार आहे आणि तिसऱ्या वर्षी जो महिना भेटणार आहे 34,000 रुपये महिना भेटणार आहे. तरी यामध्ये जे कोणतेही पेपर नाही आहे, कोणतेही यामध्ये ग्राउंड नाही, मुलाखतच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि ही जी भरती आहे फक्त या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 3 वर्षासाठी ही भरती आहे. फक्त आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर 3 वर्षात आपल्याला जॉब करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 3 वर्षासाठी जसं कंत्राट जी भरती राहते त्या प्रकारचे विद्यार्थी मिळवणं हे संपूर्ण जाहिरात आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात या ठिकाणी असणार आहे बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर बघू शकता या ठिकाणी जे ट्रेनिंग दिलेलं आहे कोणकोणत्या पदाचा ट्रेनिंग. ठीक आहे. त्याचबरोबर स्क्रीनर पदाचा बघू शकता 3 दिवसाचा ट्रेनिंग त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण जाहिरात आहे AA कार्गो सिक्युरिटी गार्ड या भरतीची. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही. तर ग्रॅज्युएशन यामध्ये मागितलं आहे. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला फॉर्म यामध्ये भरता येणार आहे. ठीक आहे. तर 8 जून 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि 60% गुणाचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. SC/ST असाल तर 55% तरी असाल, 55% तरी ग्रॅज्युएशन असेल तर भरता येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे AA कार्गो सिक्युरिटी गार्ड या भरतीची बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे.